हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 19 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय. राजेशने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर मोठा धोंडा मारून घेतलाय आणि त्याचा पायच नाही तर त्याचं डोकं सुद्धा फुटलंय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, राजेशने घरात एक मोठा धिंगाणा केला आणि त्यानंतर अर्णव राजेशला वाटेल ते बोलला. तू भिकारी ये, ऐत खाऊ ये, एक पैसा कमवायची तुझी लायकी नाहीये, माझ्या जीवावर जगतोस, ताई आहे म्हणून तू या घरात राहतोस, नाही तर तुझी लायकी का? कुत्र्याची लायकी नाही तुझी. आणि हे सगळं अंजलीने ऐकलं. अंजलीचा स्वाभिमान दुखावला गेला. या अर्णवने पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय. त्यामुळे अंजलीने चक्क घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ईश्वरी, अर्णव, राजेश सगळ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अंजलीने ऐकलं नाही आणि चक्क राजेशचा हात हातात घेऊन ती घर सोडून निघून गेलीये. तर दुसरीकडे मामा आणि वल्लरी हे दोघे रस्त्याने जात होते तेव्हा अचानक मामाला सुप्रिया दिसली आणि मामा हा सुप्रियाला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवणारे. म्हणजे आता वल्लरीला पळून जाता येणार नाही आणि सुप्रियाला समजणार की ज्या बाईने आपल्या आयुष्याचं वाटोळ केलं होतं ती चक्क मामाची बायको आहे, आपल्या नम्रताची होणारी सासू आकाशची आई वल्लरी आहे. मग आता या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी आणि अर्णव हे दोघे अंजलीजवळ येतात. ईश्वरी पुढे असते, अर्णव मागे असतो. ईश्वरी अंजलीला म्हणते, अंजलीताई पहा ना, तुमच्या भावाने बाळाच्या होणाऱ्या मामाने बाळासाठी किती छान फ्रॉक शिवलाय, परंतु अंजली या फ्रॉककडे पाहती नाही आणि चिडून म्हणते मला नाही पाहायचा आहे. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला वाईट वाटतं. राजेश खूप खुश होतो, पण ईश्वरी हिंमत हारत नाही. ती अर्णवकडे एकदा पाहते आणि अंजलीला म्हणते, अंजलीताई एकदा हातात तर घेऊन पहा, यांनी खूप छान फ्रॉक बनवलाय, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि ती अंजलीच्या हातामध्ये हा फ्रॉक देते. अंजली या फ्रॉककडे पाहते आणि प्रेमाने या फ्रॉकवरून हात फिरवते. अंजली खूप इमोशनल होते. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी खुश होतात. तर राजेशला जबर धक्काच बसतो आणि तो विचार करतो, ही मूर्ख बायको काय करतीये? अंजली ही जागेवर उठून उभी राहते आणि म्हणते, मी तुम्हाला सांगितलंय ना. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंजलीला चक्कर येते. त्यामुळे अर्णव, ईश्वरी, राजेश खूप घाबरतात आणि अंजली ही चक्क खाली कोसळते. ईश्वरी, अर्णव, राजेश तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. ताई काय झालंय? उठ ना ताई. परंतु अंजली बेशुद्ध झालेली असते आणि मग थोड्या वेळानंतर अंजलीला शुद्ध आलेली असते. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केलेले असतात आणि डॉक्टर हे अर्णवला विचारतात, या एवढ्या अशक्त का दिसताय? अर्णव सांगतो, मागील काही दिवसांपासून ताईने नीट जेवण केलेलं नाहीये आणि कालपासून तर तिने अन्नाचा एक कण सुद्धा खाल्लेला नाहीये. हे ऐकून डॉक्टर खूप चिडते आणि अर्णवला ओरडून म्हणते, अर्णव राजे शिर्के, तुम्हाला काही कळतंय का? तुमची ताई प्रेग्नेंट आहे, 8वा महिना सुरू आहे आणि तिने काल रात्रीपासून मागील 24 तासांपासून काहीच खाल्लेलं नाहीये. तुम्ही काय काळजी घेताय तिची? तर लगेच राजेश म्हणतो, डॉक्टर तिला खूप स्ट्रेस आहे कालपासून. तर डॉक्टर चिडून म्हणते, ते काही असो तरी होणाऱ्या बाळाच्या आईने आपला आहार नियमित घ्यायलाच हवा, स्ट्रेस कमी घ्यायला हवा, नाहीतर परिणाम वाईट होऊ शकतात. मी तिला आता औषधं दिली आहेत, पण जर तिने काहीच खाल्लं नाही, अन्न खाल्लं नाही, तर मात्र तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल आणि तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, असं डॉक्टर या सगळ्यांना ठणकावून सांगते आणि तेथून निघून जाते. घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करते, अंजलीताई मला माहिती आहे तुम्हाला आमच्या सगळ्यांचा राग आलाय, पण हा राग तुम्ही तुमच्या बाळावर नका काढू, खाऊन घ्या. पण अंजली स्पष्ट शब्दात नकार देते. आजीसुद्धा तिला समजावून सांगते, हो अंजू, असं करू नकोस, खाऊन घे. आणि मग राजेश हा अंजलीला समजावून सांगतो, अंजली तू फक्त या दोघांचा विचार करतेस, हे दोघे तुझ्याशी माझ्याशी वाईट वागलेत, पण त्यांचा राग तू आपल्या बाळावर कशाला काढतेस? तू खाऊन घे, आपल्या बाळासाठी खाऊन घे. आणि तू नाही खाल्लंय म्हणून मी सुद्धा कालपासून काहीच नाही खाल्लंय. हे ऐकून ईश्वरी खूप चिडते आणि राजेशला विचारते, जिजू खरंच का? कालपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये का? राजेशला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, ईश्वरीजी काय बोलायचंय तुम्हाला? माझ्या बायकोने इथे काही खाल्लं नाहीये, मी सुद्धा काही खाल्लं नाहीये. आणि अंजू तू खाऊन घे बरं, तू माझ्यासाठी खाऊन घे, माझी शपथ आहे तुला. तर अंजली म्हणते, ठीक आहे, मी तुमचा मान राखण्यासाठी खाऊन घेते.
हे ऐकून आजी ईश्वरी अर्णवला सुद्धा बरं वाटतं आणि मग राजेश खुश होण्याचं नाटक करतो. ईश्वरीच्या हातातून ताट घेतो आणि अंजलीला खाऊ घालतो. अंजली ही पहिला घास खाते, त्यामुळे सर्वांनाच आनंद होतो. आणि मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही तेथून निघून जातात. तर आजी तेथेच बसलेली असते आणि राजेश अंजलीला भरवत असतो. अंजली चांगलं पोटभर जेवण करते. अर्णव हा रूममध्ये येतो आणि शेवटी ताईने खाल्लं, तिच्या पोटात अन्न गेलं म्हणून त्याला समाधान वाटतं आणि तो समाधानाने डोळे मिटतो. पण तेवढ्यात ईश्वरी तेथे येते. तिच्या हातात सुद्धा ताट असतं आणि ती म्हणते, चला अर्णव सर, आता ताई जेवली आहे ना, मग तुम्ही सुद्धा जेवून घ्या. तर अर्णव म्हणतो, केवढं आणलंस तू खायला, हे सगळं मी नाही खात. ईश्वरी चिडून म्हणते, तुम्ही ना गप्प बसायचं, कालपासून काही खाल्लेलं नाहीये आणि तुमचं ते सलाड वडाने काही पोट भरणार नाही. हे चांगलं चांगलं खाल्लं ना तर तुम्हाला थोडी ताकद येईल. असं म्हणून ती घास बनवते आणि चक्क अर्णवला खाऊ घालते. तर अर्णव म्हणतो, मी काय लहान मुलगा आहे का, मला असं खाऊ घालतीये. तर ईश्वरी म्हणते, तुम्ही ना काही बोलायचं नाही, फक्त आहे ना खाण्यासाठी तोंड उघडायचं. आणि ती स्वतःच्या हाताने अर्णवला भरवते. अर्णव खूप इमोशनल होतो आणि ईश्वरीला सांगतो, तुला माहिती आहे का, लहानपणी जेव्हा मी असं रागवायचं ना, तेव्हा अंजली ताईसुद्धा मला असंच मनवायची आणि मला स्वतःच्या हाताने घास भरवायची. आणि आज तीच ताई माझ्यावर एवढी चिडली आहे की मी खाल्लं काय आणि ना खाल्लं काय तिला काहीच फरक पडत नाही. ती माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीये. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, मी तुम्हाला सांगितलं ना, आपण वाईट नाही आहोत, तर आपली वेळ वाईट आहे आणि वाईट वेळेमध्ये सगळं वाईटच घडत असतं. आपली ही वेळ बदलेल, सगळं चांगलं होईल, ताई तुम्हाला माफ करतील, त्यांना सगळं सत्य समजेल. पण आता तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या भावा बहिणीचं नातं कुणीच तोडू शकत नाही. आज थोडंफार वादळ आलं असेल, थोडे गैरसमज झाले असतील, पण त्या नराधम राजेशचा चेहरा आज ना उद्या अंजली ताईला नक्की समजेल आणि तुमच्या दोघांचं नातं पुन्हा एकदा आधीसारखं होईल. अर्णव खूप इमोशनल होतो आणि चक्क ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागतो. ईश्वरीलाही वाईट वाटतं. अर्णव ईश्वरीला सांगतो, ईश्वरी, माझ्या आयुष्यात असंच होतं, ज्या व्यक्तीवर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे ना, ती व्यक्ती मला सोडून जाते. माझ्या आईवर माझं खूप प्रेम होतं, ती मला सोडून गेली आणि आई गेल्यावर आता माझं ताईवर खूप प्रेम आहे. पण ताईसुद्धा माझ्यापासून कायमची दूर जाईल असं मला वाटतंय. जर ताई माझ्यापासून दूर गेली ना तर मी नाही जगू शकणार, मला कोणताच आधार राहणार नाही. असं म्हणून अर्णव ढसाढसा रडू लागतो. ईश्वरीच्याही डोळ्यात पाणी येतं. पण ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, मी तुम्हाला वचन देते, तुमची ताई तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तुमच्या भावा बहिणीचं नातं कधीच तुटणार नाही. आता तुम्ही पोटभर जेवून घ्या. असं म्हणून ईश्वरी अर्णवला पुन्हा एकदा घास भरवते. अर्णव तिला विचारतो, मी जेवलो नाहीये म्हणून तू सुद्धा जेवली नसशील ना. असं म्हणून अर्णव हा सुद्धा घास भरवतो ईश्वरीला, ईश्वरीला खाऊ घालतो. ईश्वरी खूप खुश होते आणि हे दोघे पोटभर जेवण करतात. फ्रेंड्स, खरंच आता या सगळ्या प्रकरणामुळे ईश्वरी आणि अर्णव पुन्हा एकमेकांच्या जवळ येत आहेत एवढं मात्र नक्की. थोड्या वेळानंतर अर्णव घराबाहेर बसलेला असतो. काल रात्री घरात काय घडलं, ताईने माझ्या थोबाडीत मारली, हे सगळं अर्णवला आठवतं. आणि तेवढ्यात ईश्वरी तेथे येते. पण राजेश हा घराबाहेरून वडापावचं एक पार्सल घेऊन आलेला असतो आणि तो लगेचच अर्णवला चिडवतो, अरे चिंटुकल्या, कसला विचार करतोय. अर्णव आणि ईश्वरीला खूप राग येतो. राजेश म्हणतो, माझा प्लॅन काय आहे ना हे समजायला तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल. पण माझ्याकडे एक आयडिया आहे, तू एक काम कर, तुझं ते सलाड वलाड ती ब्लॅक कॉफी पिऊन आहे ना, तुला माझा प्लॅन समजणार नाही, तू मला टक्कर देऊ शकत नाही. तू ये ना हा वडापाव खा, कारण मी लहानपणापासून हा वडापाव खाऊनच मोठा झालोय, त्यामुळे माझं डोकं इतकं जास्त चालतं. तू पण हा वडापाव खाल्ला ना तर तुझं सुद्धा डोकं चालू लागेल, मग तुम्हाला टक्कर देऊ शकशील आणि बराबर की टक्कर में मजा आएगा. त्यामुळे अर्णव खूप चिडतो. ईश्वरी चिडून म्हणते, ए नालायक माणसा, हे सुद्धा फुकटच असेल, कारण 1 रुपया तर तू कमवत नाही, हे वडापाव सुद्धा फुकट आणले असतील, नाहीतर चोरून आणले असतील. त्यामुळे राजेश खूप चिडतो आणि म्हणतो, ए ईश्वरी, मी तुझ्यावर मरतो म्हणून तू मला काही बोलशील, असं होत नाही. अर्णवला खूप राग येतो. तो चिडून म्हणतो, माझ्या बायकोशी नीट बोलायचं, मी समोर आहे तरी तू माझ्या बायकोशी असं बोलतोय का, मी तुझ्या जीव घेईल हे लक्षात ठेव. तर राजेश म्हणतो, अरे वा, प्रोटेक्टिव्ह हजबंड, माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, वा वा, मी तर घाबरलो, असं नको मला धमकी देऊ. आणि राजेशचीही नाटकं सुरू होतात. फ्रेंड्स, राजेशची ॲक्टिंग खरंच खूप जबरदस्त आहे.
ईश्वरी आणि अर्णव त्याची ही एक पात्री ॲक्टिंग पाहतच राहतात की हा काय काय एक्सप्रेशन देतोय. आणि लगेचच राजेश म्हणतो, खरंय तुम्ही दोघे ना नुसती मला हूल देत राहतात, मी हे करेल मी ते करेल, पण तुम्ही माझं काहीच बिघडू शकत नाही. पाहिलंच ना तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या नात्याचे कसे तीन तेरा वाजवले. आता तुझी बहीण तुझं तोंड पाहायलाही तयार नाहीये आणि त्यामुळे माझ्याशी नडायचं नाही. आणि जो माझ्याशी नडतो ना मी त्याला कायमचं संपवतो. ईश्वरी तुला माहिती ना तुझी बेस्ट फ्रेंड शलाका पाटील, तिला मीच मारलंय, मीच तिचा खुनी आहे आणि मी तुमच्यासमोर ताठ मानेने उभा आहे. पण तुम्ही माझं काहीच बिघडू शकत नाही. तिकडे वर पहा, तिकडे ताऱ्यांमध्ये कुठेतरी शलाका पाटील असेल, ती ओढून ओढून म्हणत असेल, राजेशने माझा खून केलाय, ईश्वरी अर्णव त्याला शिक्षा द्या. पण तुम्ही माझं काहीच बिघडू शकत नाही. हे ऐकून अर्णव खूप चिडतो, राजेशची गचंडी पकडतो आणि म्हणतो, तुझे ना दिवस भरले आहेत. फक्त माझ्या ताईचं बाळ या जगात येऊ दे. आता फक्त 1.5-2 महिने, त्यानंतर तू या जगात राहणार नाही. मी तुला मारून टाकेल आणि जेथे शलाका पाटीलचा तारा आहे ना त्याच ताऱ्याच्या बाजूला तू सुद्धा असशील आणि मग तीच तुझा हिशोब करेल. तर राजेश चिडून म्हणतो, ए ईश्वरी तुझ्या या चिंटुकल्याला जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना. असा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणं काही ठीक नाहीये. कसला ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तू काय मला मारू शकत नाही. अरे मी ठरवलं ना तर तुला आत्ता गायब करू शकतो. कारण जो माझ्या जीवावर उठतो ना मी त्याला गायब करतो, त्याचा कायमचा हिशोब करून टाकतो. आणि ज्या दिवशी मला असं वाटेल त्या दिवशी मी तुझ्या ताईला आणि तुझ्या ताईच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा कायमचं गायब करेल. अर्णव चिडून म्हणतो, तू काहीच करू शकणार नाहीये. उलट तुझीच वेळ आता भरत आली आहे. तुझ्या पापांचा घडा भरलाय. तर राजेश सांगतो, तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला आहे ना काहीच माहीत नाहीये मी काय करू शकतो. तुम्हाला एक डेमो देतो. असं म्हणून राजेश अर्णव आणि ईश्वरीला एक व्हिडिओ दाखवतो आणि या व्हिडिओमधून त्यांना कळून येतं, काल जेव्हा शलाका पाटीलच्या काकाने अर्णव विरुद्ध सांगितलं होतं की अर्णवने मला राजेश विरुद्ध सांगण्यासाठी 25 लाख रुपये द्यायचं कबूल केलंय. आणि तेव्हा चक्क त्या काकाच्या मुलीवर आणि बायकोवर त्याच्या गुंडांनी बंदूक रोखली होती, म्हणून तो हे खोटं बोलला होता. हे सगळं ईश्वरी आणि अर्णवला समजतं आणि त्यांना खूप राग येतो. अर्णव हा चक्क राजेशचा गळाच पकडतो. राजेश चिडून म्हणतो, अरे काय यार, नुसतं ते गळा पकडायचं, कॉलर पकडायची, याशिवाय तुला दुसरं काही येत नाही का. आणि मी काय काय करू शकतो ना याचा आणखीन डेमो मी तुला देतो. ईश्वरीजी तुम्हाला तर माहीतच असेल, जेव्हा तुझ्या बापाला माझं सत्य कळलं होतं तेव्हा मी अशी गाडी चालवली, तुझ्या बापाला धडक दिली, तुझा बाप असा फुट उडून पडला आणि फुपकन त्यात व्हीलचेअरवर जाऊन बसला. आता नीट बोलता येत नाही, हसताही येत नाही, काही करता सुद्धा येत नाही, जागेवर उठता पण येत नाही, असे एक्सप्रेशन तो करून दाखवतो. ईश्वरी खूप दुःखी होते. अर्णव चिडतो आणि पुन्हा एकदा राजेशची गचंडी पकडतो. राजेश म्हणतो, तू फक्त एवढंच करू शकतो, दुसरं काही नाही. असं म्हणून राजेश पुन्हा एकदा ईश्वरीला डोळे मारतो आणि तेथून निघून जातो. अर्णव आणि ईश्वरी खूप चिडलेले असतात. ईश्वरी चिडून म्हणते, अर्णव सर तुम्ही नका टेन्शन घेऊ. या नालायकाला त्याच्या पापांची शिक्षा एक ना एक दिवस नक्कीच मिळणार. त्याचा खरा चेहरा आपण जगासमोर आणूया. पण अर्णव हा खूप दुःखी असतो. या राजेशचा आपण काहीच बिघडवू शकत नाहीये आणि तो आपल्याला त्रास देतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव अजून झोपलेलाच असतो. ईश्वरीने मात्र आवरलेलं असतं. ईश्वरी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, अर्णव सर किती क्यूट दिसताय, अगदी एखाद्या लहान बाळासारखे. पण या लहान बाळाच्या चेहऱ्यावर जेवढं थोडंफार हसू होतं ना ते सुद्धा हिरावलं गेलंय आणि आजकाल ते खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणायलाच हवं असा विचार करून ईश्वरीला एक कल्पना सुचते आणि ईश्वरी चक्क लहान बाळाचा गॉगल लावते, लहान बाळाचा स्टेथोस्कोप लावते आणि अर्णवची हार्टबीट ऐकू लागते. अर्णव हा झोपेतून उठतो आणि ईश्वरीचा हा अवतार पाहून त्याला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, हे काय बावटसारखं केलंय, हे लहान मुलांचं असतं सगळं. तर ईश्वरी सांगते, अर्णव सर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अर्णव विचारतो, काय. ईश्वरी म्हणते, तुम्हाला माहीत नाहीये पण तुमची हार्टबीट ही खूप जास्त कमी होतीये, कधी वाढतीये, पल्स रेट कमी जास्त होत आहे. अर्णव म्हणतो, बंद कर हा बावटपणा, हे सगळं लहान मुलांचं असतं, हे काही खरं नसतं. ईश्वरी सांगते, अर्णव सर लहान मुलांचं आहे ना तरी मला सत्य कळलंय. काय झालंय माहिती आहे का, तुमच्या हृदयात जी प्रेमाची जागा होती ना ती रागाने द्वेषाने घेतली आहे आणि हे काही चांगलं नसतं. तुम्ही ना आता पुन्हा एकदा ती प्रेमाची जागा प्रेमाला द्या, रागद्वेष हा बाहेर काढून टाका.
अर्णव हे सगळं गुपचूप ऐकून घेतो आणि म्हणतो, माझ्याकडे ना या बावटपणासाठी वेळ नाही आहे, मी आवरून येतो असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी मात्र खुश होते आणि म्हणते, अर्णव सर, मी लवकरच तुमचं हसू तुम्हाला परत देणार आहे आणि तुमच्या मनात असलेलं प्रेम पुन्हा एकदा जागं करणार आहे. थोड्या वेळानंतर घरातील सगळेजण हॉलमध्ये नाश्ता करत बसलेले असतात. मामा, ईश्वरी आणि अर्णव तेथे असतात आणि मामा पुन्हा एकदा ईश्वरीचं खूप कौतुक करतो. वा वा, काय थेपले बनवलेत, आणखीन एक थेपला दे. पण तेवढ्यात ए भंगारवाला असा आवाज त्यांना येतो आणि राजेश तेथे येतो. राजेशने काही वस्तू एका बॉक्समध्ये आणलेल्या असतात आणि चक्क तो या सगळ्या वस्तू भंगारवाल्यासमोर उलट्या करतो आणि म्हणतो, ए भंगारवाला, हे सगळं घेऊन जा. या सगळ्या वस्तू पाहून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरीला समजतं या तर अर्णव आणि अंजलीच्या लहानपणाच्या वस्तू आहेत आणि ती राजेशला जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं आणण्याची? हे तर अंजलीताई आणि अर्णव सरांच्या लहानपणीच्या वस्तू आहेत. हे ऐकून अर्णवला सुद्धा जबर धक्का बसतो. अर्णव, मामा हे सगळे राजेश जवळ येतात आणि अर्णव हा राजेशला जाब विचारतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या सगळ्या वस्तूंना हात लावण्याची? तो भंगारवाल्यावर सुद्धा चिडतो. ए, तुला कुणी येथे बोलवले रे? भंगारवाला खूप घाबरतो आणि ईश्वरी सुद्धा राजेशला जाब विचारते, तुझी लायकी का रे या सगळ्या वस्तूंना हात लावण्याची? तू या वस्तू येथे कशा आणल्या? तर राजेश चिडून म्हणतो, अगं ईश्वरी, आता या दोघांचं नातंच राहिलं नाहीये तर या वस्तूंना काय किंमत आहे? त्यापेक्षा त्या भंगारवाल्याला दिलेल्या बरे ना, तेवढेच पैसे येतील. तर मामा चिडून म्हणतो, अरे नालायक माणसा, अजून किती नालायकपणा करशील? तर अर्णव चिडून म्हणतो, तुला हे भंगार वाटतं का? अरे हे भंगार नाहीये, तू भंगार आहेस. तर राजेश म्हणतो, मी नाही, हेच भंगार आहे आणि आता मी हे भंगारमध्ये देणार. पण तेवढ्यात तेथे अंजली येते आणि अंजली ही अर्णवच्या मागच्या बाजूने असते. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवला कळत नाही की अंजली आली आहे. राजेश आणि मामाला हे दिसतं आणि राजेश या संधीचा फायदा उचलतो. राजेश म्हणतो, अरे अर्णव, मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे, कधीतरी माझ्याशी नीट बोल ना. तर अर्णव चिडून म्हणतो, तुझ्याशी आणि नीट बोलू? अरे तुझी लायकी का रे, भिकारी कुठला? रस्त्यावरच्या कुत्र्यापेक्षा तुझी कमी लायकी आहे आणि तू मला अक्कल शिकवतोय का? तू या घरात आहेस ना कारण ताईमुळे, ताईच्या पुण्यामुळे तुला या घरात राहायला मिळतंय. नाहीतर तुझ्यासारख्या भिकाऱ्याला मी दरवाजावर, गेटवर सुद्धा उभं करणार नाही. एक पैसा कमवायची लायकी नाही तुझी, नालायक कुठला. आणि हे सगळं अंजली ऐकत असते. अर्णव आणि ईश्वरीला माहीतच नसतं की अंजली हे सगळं ऐकतीये. मामा हा अर्णवला इशारा करण्याचा प्रयत्न करतो, अरे गब्बस, मागं अंजली आहे. पण अर्णवला काही कळतच नाही आणि राजेश या सगळ्याचा फायदा उचलतो आणि म्हणतो, अर्णव, तुला काय प्रॉब्लेम आहे रे? मी इतका चांगला माणूस आहे आणि मी माझं काम करतोय ना. मी माझ्या रूममध्ये ह्या वस्तू नाही ठेवायच्या म्हणून बाहेर आणल्या. तर अर्णव चिडून म्हणतो, तुझी रूम? कसली तुझी रूम? अरे 1 रुपया कमवायची अक्कल आहे का तुला? आज या घरातून बाहेर काढला ना तर उपाशी मरशील तू. आणि माझ्या ताईला आणि ताईच्या होणाऱ्या बाळाला कमवण्याची आणि त्यांना पोसण्याची लायकी नाही तुझी, भिकारी कुठला. झिरो आहे तू, झिरो, सगळ्यात मोठा झिरो. माझ्या ताईशिवाय तुला कसलीही किंमत नाही आहे. आणि राजेश हा सगळा अपमान ऐकून जसं काय माझा हार्टमध्ये दुखायला लागलंय, हार्ट अटॅक येतोय, अशी नाटकं सुरू करतो. त्यामुळे अंजली चांगलीच घाबरते आणि अर्णव हा चक्क राजेशची गचंडीच पकडतो आणि म्हणतो, पुन्हा माझ्या आणि ताईच्या वस्तूंना हात लावला ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही. निर्लज्ज कुठला, नालायक, बिनकामाचा, ऐत खाऊ, भिकारी, अशा अनेक शिवा अर्णव हा राजेशला देत असतो. आणि हे सगळं ऐकून अंजली खूप चिडते आणि जोरात ओरडते, चिंटू. आणि मग अर्णव आणि ईश्वरी मागे वळून पाहतात आणि या दोघांना जबर धक्काच बसतो की अंजलीने हे सगळं ऐकलंय. राजेश मात्र चांगलाच खुश होतो. पण राजेश अंजलीसमोर बिचारा असल्याचा आव आणतो. अर्णव त्याच्याकडे पाहून चिडतो आणि अंजली ही रागारागाने तेथून निघून जाते. अर्णव तिच्या मागे मागे जातो. तर मामा राजेशला म्हणतो, अजून किती नालायकपणा करशील रे? मामा तेथून जातो. ईश्वरी तेथेच उभी असते. तर राजेश तिला म्हणतो, येतेस का माझ्याबरोबर? तुझ्या नवऱ्याची मी अजून कशी वाट लावतो ते पाहायला. ईश्वरी खूप चिडते आणि राजेश हा सुद्धा आपल्या रूमकडे जातो. इकडे अंजली ही रागारागाने आजीच्या रूममध्ये येते. अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अंजली चिडून म्हणते, अर्णव, मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये. मी तुला पुन्हा एकदा ओळखण्यात चुकले. तू आईची शपथ देऊन मला थांबवलंस, पण तू कधीच बदलणार नाही. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. असं म्हणून ती आजीच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. आजीला सुद्धा आश्चर्य वाटतं. ती विचारते, काय झालं?
आणि अर्णव हा बाहेरून दरवाजा वाजवत असतो. ताई दरवाजा उघड, मला तुझ्याशी बोलायचंय, महत्त्वाचं सांगायचंय, माझं चुकलं. पण इकडे आजी आणि अंजली बोलत असतात. तेवढ्यात राजेश तेथे येतो. अर्णवला बाजूला करतो आणि म्हणतो, हो रे चिंटुकल्या बाजूला, मला ऐकू दे यांचं काय बोलणं चाललंय. आणि हे दोघे रूम बाहेर उभं असतात. तर अंजली आजीला सांगते, आजी अर्णवने पुन्हा एकदा माझा विश्वासघात केलाय. त्याने मला आईची शपथ दिली, मला सांगितलं मी पुन्हा राजेशचा अपमान करणार नाही. पण त्याने आज पुन्हा राजेशचा अपमान केला. तो यांना म्हणालाय की तू आईत खाऊ आहे, काही कामाचा नाहीये, तुझ्या बायको मुलाला पोसू शकत नाही, 1 रुपया कमवत नाही, माझ्या जीवावर या घरात जगतोय, खातोय. आता मी माझ्या नवऱ्याचा यापेक्षा जास्त अपमान सहन करू शकत नाही. मी येथे थांबू शकत नाही. मी हे घर सोडून चाललीये. हे ऐकून आजी, अर्णव, राजेश या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. राजेश म्हणतो, एक चिंटुकल्या, तुझ्या बहिणीला काही समजून सांग, ती घर सोडून चाललीये. अर्णव खूप चिडतो, राजेशची गचंडी पकडतो. तर राजेश म्हणतो, अरे मी चेष्टा नाही करत आहे, खरंच बोलतोय, घाबरलोय मी. ही अंजली घर सोडून जायचं म्हणतीये, मग ती घर सोडून गेल्यावर मी तिला कसा पोसणार, तिला खाऊ पिऊ काय घालणार. तुला तर माहितीये माझी 1 रुपये कमवायची लायकी नाहीये. मी तरी कुठे रस्त्यावर झोपेल, पण तुझ्या या राजकुमारा बहिणीला कुठे झोपवणार मी, त्यात ती गरोदर 8 महिन्याची. थांबव बाबा तिला. आणि अर्णवला सुद्धा समजतं की आत्ता कुठे राजेश खरं बोलतोय आणि तो राजेशची गचंडी सोडून देतो. अंजली खूप चिडलेली असते आणि म्हणते, नाही आजी, मी आता या घरात नाही थांबू शकत. चिंटू कधीच बदलणार नाहीये आणि मी या घरात नाही थांबणार. राजेश आणि अर्णव हे सगळं ऐकत असतात. आजी अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करते, अंजू तू गरोदर आहेस, 8 महिन्यांची गरोदर. आता या परिस्थितीत घराबाहेर जाणं योग्य नाहीये, तू घर सोडून जाऊ नकोस. पण अंजली म्हणते, नाही आजी, मला घरात जी भांडणं होत आहे ना, चिंटू जे काही वागतोय त्याचा जास्त त्रास होतोय आणि आता मी हा त्रास आणखी सहन नाही करू शकत. मी हे घर सोडून जातीये. असं म्हणून ती चक्क आजीसमोर हात जोडते. अर्णव आणि राजेश खूप टेन्शनमध्ये येतात. राजेश म्हणतो, एक चिंटुकल्या, थांबव तुझ्या बहिणीला, येड लागलं का काय तिला, घर सोडून चाललीये, मी तिला कसा पोसणार, कसं सांभाळणार, समजून सांग तिला. आणि अर्णव हा स्वतःचं डोकंच पकडतो की आता काय करावं, ताईला कसं समजावून सांगावं. इकडे आजी ही अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अंजली तिचं काहीच ऐकत नाही. दरवाजा उघडते आणि बाहेर पडते. राजेश, अर्णव, आजी सगळे तिच्या मागे मागे धावतात. अंजली रागारागाने तिच्या रूममध्ये येते. रूमचा दरवाजा लावून घेते, पण राजेश कसाबसा मध्ये जातो. आजी आणि अर्णव हे दोघे बाहेरच उभे असतात. दोघेही डोक्याला हात मारून घेतात. राजेश अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करतो, अंजली थांब, या परिस्थितीत बाहेर जाणं योग्य नाहीये, घर सोडणं योग्य नाहीये. तर अंजली म्हणते, नाही, मला तुमचा मान सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि तो अर्णव पुन्हा पुन्हा तुमचा अपमान करतोय, हे मी नाही सहन करू शकत. मी रस्त्यावर राहायला तयार आहे, पण आता मी या घरात नाही राहणार. राजेशला जबर धक्काच बसतो. तो अंजलीला पुन्हा पुन्हा समजावतो, पण अंजली काही ऐकत नाही आणि आपली बॅग भरू लागते. राजेश हा डोक्यालाच हात मारून घेतो. अरे देवा, खूप मोठी चूक झाली माझी. मी तर या दोघा भावा बहिणीमध्ये फूट पाडण्याचा विचार करत होतो, पण मी थोडं जास्तच केलं. आता ही बावळट बायको काही ऐकणार नाही. म्हणजे मी स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. आता माझं काही खरं नाही. त्यामुळे राजेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. आणि मग अंजली ही सात्विकाचा फोटोसुद्धा आपल्या बॅगमध्ये टाकते, सगळे कपडे भरते, बॅग भरते आणि निघते रूम बाहेर. राजेश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, अंजली थांब, घर सोडून जाऊ नको. पण अंजली त्याचं काहीच ऐकत नाही आणि बाहेर पडते. त्यामुळे राजेश खूप चिडतो की आता मी काय करू आणि माझी मोठी चूक झाली आहे. अंजली बॅग घेऊन रूम बाहेर निघते. अर्णव, ईश्वरी, आजी सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण अंजलीचा निर्णय झालेला असतो. अंजली म्हणते, नाही चिंटू, आता मी या घरात थांबणार नाही, मी हे घर सोडून चाललीये. तर अर्णव म्हणतो, नाही ताई, तू हे घर सोडून नाही जायचं. अंजली म्हणते, चिंटू, एक गोष्ट लक्षात ठेव, बहीण आणि भावाचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी एक ना एक दिवस त्यांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागतंच. बहिणीचं लग्न झाल्यावर ती भावाला आणि भावाच्या घराला सोडून जातेस. तू असं समज की आज तो दिवस आहे आणि मी आता या घरात राहणार नाही. त्यामुळे अर्णव, ईश्वरी, आजीला मोठा धक्का बसतो आणि त्यांच्याकडे बोलायला काहीच राहत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप मजा आली. मग पुढील एपिसोडमध्ये काय घडणार आहे? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू
की अंजली ही चक्क राजेशला घेऊन घर सोडून निघून जाईल. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल आणि ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगेल, अर्णव सर, अंजली तर या जगात कुठेही असल्या ना तरी आपण त्यांची साथ देऊ आणि राजेशचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणू आणि हे दोघे एकमेकांच्या हातात हात देतील आणि हा निर्णय घेतील. तर दुसरीकडे मामा आणि वल्लरी हे दोघे एकाच गाडीने रस्त्याने जात असतील तेव्हा त्यांना सुप्रिया दिसणार आणि मामा म्हणेल, अरे सुप्रिया वहिनी, आपण त्यांना लिफ्ट देऊया. त्यामुळे वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकणार. मग आता मामा खरंच सुप्रियासाठी गाडी थांबवणार का? वल्लरी आणि सुप्रिया एकमेकींना पाहतील का? सुप्रियाला वल्लरीचं सत्य समजणार का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.